सुरुवात करूया दमदार स्कॉर्पिओ पासून. व्हाईट कलर मध्ये स्कॉर्पिओ आपल्याकडे अवेलेबल आहे. VLX मॉडेल आहे, टॉप मॉडेल आहे. एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे. 2011 ची गाडी, सेकंड ओनर आहे. 87,000 किलोमीटर चाललेली. या गाडीला लेदर सीट कव्हर आहे, अलॉय व्हील वगैरे आहेत. ही गाडी आपण देणार आहोत फक्त 4 लाख रुपयांना. मित्रांनो, 2011 ची VLX स्कॉर्पिओ व्हाईट कलर मध्ये 4 लाखांना घेऊन जा. गाजवलेला आहे ती टोयोटा इनोवा गाडी, 2011 ची, 1,50,000 किलोमीटर चाललेली आहे. विथ सर्व्हिस हिस्ट्री तुम्हाला देणार. टोयोटा इनोवा गाडी देणार आहे फक्त 4,60,000 रुपयांना. हो सर, या वेळेला एवढी स्वस्त आपण गाड्या आणलेल्या आहेत. तिन्हीच्या तिन्ही SUV आपण टॉप मॉडेल मध्ये आणलेल्या आहेत. आपल्याकडे टॉप मॉडेल म्हणजे E8 मॉडेल मध्ये आहे. महिंद्रा झायलो न्यू लुक मध्ये, बोनेट, बंपर, फ्रंट ग्रिल. मित्रांनो पहा, एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे. 2012 ची फर्स्ट ओनर मध्ये ही गाडी आपण तुम्हाला देणार आहोत फक्त 3.25 लाख रुपयांना, मार्केट तोड किमतीमध्ये. या सर्व गाड्या एकदम आपल्याकडे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये अवेलेबल आहेत. गाड्यांना कुठे रस्टिंग नाही आणि नॉन ऍक्सिडेंटल अशा गाड्या आपल्याकडे. डबल धमाका आणि दोन्ही गाड्या टॉप मॉडेल मध्ये आहेत आणि पेट्रोल मध्ये आहेत. तर पहिली गाडी आहे आपल्याकडे टोयोटा इटिओस 2011 ची गाडी, टॉप मॉडेल मध्ये, ABS एअरबॅग, अलॉय व्हील, सर्व फीचर्स आहेत. गाडी 74,000 चाललेली आहे, फर्स्ट ओनर आहे. ही गाडी आपण ऑफर मध्ये देणार आहोत फक्त 2 लाख रुपयांना. ही गाडी आपल्याकडे टोयोटा इटिओस, ही पण टॉप मॉडेल मध्ये, ABS एअरबॅग, अलॉय व्हील, सर्व फीचर्स आहेत. गाडी 2012 ची, सेकंड ओनर आहे आणि ही गाडी आपण देऊन टाकू फक्त 2,15,000 रुपयांना. मागणी होती तर मित्रांनो आणली तुमच्यासाठी स्विफ्ट, ती पण व्हाईट कलर मध्ये, के सिरीज इंजिन वाली, 2011 ची स्विफ्ट. हे VXI मॉडेल आहे आणि ही गाडी आपण तुम्हाला देणार आहोत फक्त 2 लाख रुपयांना. गाडी आपल्याकडे मारुती सुझुकी रिट्स, फक्त 53,000 किलोमीटर चाललेली, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. MH14 मध्ये एकदम छान कंडिशन मध्ये ही गाडी आहे आणि ही आपण देणार आहोत फक्त 2,80,000 रुपयांना, फर्स्ट ओनर रिट्स. तुमचा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. सरांनी बहुत चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्या त्यांच्या स्टॉकची. त्यांच्या लोनसुद्धा अप्रुव्हल होऊन जाईल आणि सरांचा जो स्टॉक आहे तो खूप चांगला स्टॉक आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. नॉन ॲक्सिडेंटल गाड्या आहे, पण जी रेंज आहे त्यांच्या गाड्यांची ती खूप कमी आहे आणि जे मिडल क्लास लोकांना जी परवडेल असे अवेलेबल करून दिलेली आहे. तर सरांशी कॉन्टॅक्ट करा. मी हे म्हणतो तुमचा आभारी आहे की तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला असेच ब्लॉग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटतील आणि तुमचे आपण मार्केट अनालिसिस करून तुमचे पैसे वाचवायचा आणि तुमच्यासाठी एक चांगली गाडी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण अवेलेबल करून देणार आहे. आणि मार्केट अनालिसिस करायला थोडा टाईम लागतो आणि तुमच्यासाठी चांगली डीलसुद्धा करायला मला वेळ लागतो आणि डील केल्यानंतर सुद्धा तुमच्यासाठी रिजनेबल रेट आणि त्याच्यावरती सर डिस्काउंट करून द्यायचा आपण प्रयत्न करत असतो. तर सरांनी चांगला डिस्काउंट आणि लोनसुद्धा अप्रूव्ह करून देणार आहे. तर त्यांच्या लोनची सुद्धा सुविधा आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांच्याकडे लोन अवेलेबल आहे. सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि सर तुम्हाला एकदम असे रिजनेबल रेटमध्ये गाडी अवेलेबल करून देणार आहे. तर सरांकडून एकदम भारी गाड्या आणि बघू शकता त्यांच्यावरती त्यांनी स्वतःसुद्धा मेंटेनन्स केलेलं आहे. म्हणजे त्यांची सर्व्हिसिंग पण चांगली आहे. सर्व्हिसिंगचा सुद्धा काही इश्यू नाही आहे. तर सर्व्हिसिंग एकदम क्वालिटी आहे. तर आपला आजचा हा ब्लॉग आहे आणि मी हे म्हणतो तुमचा परत आभारी आहे. आणि तुम्ही कमेंटमध्ये तुमची राय द्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करताय पण व्हिडिओला शेअर पण करा आणि लाईक पण करा आणि तुमची कमेंटमध्ये राय द्यायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या रेंजपर्यंत आणि कोणती क्वालिटीची गाडी किती सालापर्यंत, कोणत्या 2021ची पाहिजे, 2019ची पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमची रेंजची गाडी पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. त्यानुसार मी मग तुमची रिक्वायरमेंट अनुसार गाडी आणून द्यायचा तुमच्यासाठी मी प्रयत्न करत. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब, जास्तीत जास्त शेअर करा. शेअर केल्याने कसं होईल तुमच्यासाठी अजून आपण स्टॉक आणि मला मोटिवेशन भेटतं की आपण आपली व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे आणि कसे तुम्हाला गाड्या पाहिजे हे सुद्धा मी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला असंच सपोर्ट आणि चॅनलला असंच शेअर करा आणि तुमची राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. मी हे म्हणतो तुमचा परत आभारी आहे की तुम्ही आपला हा ब्लॉग बघितला आणि लास्टपर्यंत तुमची राय दिली पण द्यायला विसरू नका. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.